इथे बनवायचं चालू आहे काम। गरुड आहे। तू काय बनवत आहे? अच्छा, मोरपीस। तर ही वरची साईड आहे आणि आता आपण जो वरतून बघतोय ना तो प्रॉपर हा गरुडाचा डोळा दिसतोय आणि ही आहे अशी चोच आहे। तर आम्ही ना जेव्हा शाळेत असायचो आणि मधली सुट्टी जेव्हा व्हायची ना तेव्हा इथे ना आम्ही पाणीपुरी वगैरे खायला ना मिसळपाव वगैरे खायला यायचो। आज शुभ सकाळ नाही आहे, आज शुभ दुपार आहे, कारण की आपण दुपारचा हा व्लॉग सुरू करतोय आणि आजचा व्लॉग असणार आहे तो म्हणजे पेशवा आर्ट्स। पेशवा जे टिश्यू पेपरची जी उंच गणपती बनवतात ना, तर आपण तिकडेच चाललेलो आहे। कसं 1-2 वर्ष ना मला असे व्लॉग करायला नाही मिळाले, पण आता कसं थोडासा व्लॉग करायला मिळतात आहे। तर पेशवा आर्टला निघतोय आणि पेशवा आर्टला बघूया। आणि मी अक्षरशः ना तिकडे ना म्हणजे गणपती असे उचलून पण बघितलेले, मोठे गणपती पण उचलून बघितलेले की इतके हलके असतात ते गणपती। आणि लहान गणपती तर तुम्हाला माहितीच आहे, मी आपल्या बऱ्याच ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आहे, एकदम हलके आणि बघायला पण एक नंबर असतात ते गणपती। तर आता आपण कुठे जाऊया? पेशवा आर्ट्सला जाऊया। आपण एका फ्रेंडची वाट बघतोय, तसा फ्रेंड आला मग आपण जाऊया पेशवा आर्ट्समध्ये। तर ही आहे आमची सोसायटी, जी तुम्ही रवीचा व्लॉगमध्ये सकाळी 3:30, 4, 5 या टायमाला बघता आणि पूर्ण काळोख असतो। पण आता कशी दुपार झाली आहे ना, तर अशी आहे आमची सोसायटी। तर फायनली मित्रांनो पोहोचला आहे आपण कुठे? तर पेशवा आर्ट्स। पेशवा आर्ट्स हे कुठे आहे वर्कशॉप माहिती आहे का? तर हे आहे कोळनगरी, म्हणजे अंधेरी आणि विलेपार्ले इथे मध्ये कोळनगरी म्हणून एक एरिया येतो, तर तिथेच हे पेशवा आर्ट्स आहे। आणि मी आतमध्ये जाऊन आलो बरं का। आतमध्ये जाऊन आलो ना तर बापरे किती मोठे गणपती आहेत, म्हणजे 20-22 फुटाचे सर्व गणपती बाप्पा आहेत। आणि पेशवा आर्ट्स म्हणतं की तुम्हाला माहितीच आहे, टिश्यू पेपरपासून गणपती बनवले जातात इकडे आणि उंच गणपती बनवले जातात। आणि जेवढे पण तुम्ही इकडचे माझे जे आगमनाचे व्हिडिओ जो बघितले असेल ना, ते सगळे ह्याच गल्लीतून शूट करतो। आणि आत्ता मी पोहोचलो आहे पेशवा आर्ट्समध्ये। तर कोळनगरीमध्ये हे पेशवा आर्ट्स एक कारखाना आहे आणि दुसरा आहे ना डीमार्ट, म्हणजे विजयनगरची जी सोसायटी आहे ना परांजपे विद्यालय, त्याच्या समोर यांचा अजून एक कारखाना आहे, तर तिथे पण बरेच सारे गणपती बाप्पा आहेत। तर आता काय करूया माहिती काय, आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया मूर्त्या तयार आहेत की नाही। जर मूर्त्या तयार नसेल तर मी दाखवणार नाही आणि ना तुम्हाला म्हणजे फेस वगैरे दाखवेन किंवा कसं काय काम चालू आहे ना ते दाखवेन। म्हणजे कसं पूर्ण मूर्ती जर झाली ना तर दाखवायला कसं एकदम जरा बरं वाटतं ना, त्यासाठी तर आपण जाऊया आता आतमध्ये। सो फ्रेंड्स, आता मी आलो आहे आतमध्ये आणि इथे तर तुम्ही बघतील ना हा फोम आहे आणि फोममध्ये तुम्ही बघतील तर तुम्हाला आता कळलं असेल कुठला पक्षी आहे। तर इथे बनवायचं चालू आहे काम। गरुड आहे, त्याचा चेहरा ते लोक बनवतात आहे। आणि इथे बघा, इथे पहिला अशा सगळ्या तुम्हाला दिसत असेल पेनाने पूर्ण मार्किंग केलेली आहे आणि त्याच्यावरती तशी ती कटिंग केलेली आहे आणि कटिंग करण्यासोबतच त्याच्यासोबत त्यावरती घासाघासी पण केली जाते, म्हणजे फिनिशिंग पण देण्याचं काम चालू आहे। तर इथे बनतं आहे गरुडाचा चेहरा बनतोय। तू काय बनवत आहे? अच्छा, मोरपीस। ओके, अच्छा, हा इथे बनवला तसा ना। हां, हा बघा इकडे आहे मोरपीस आहे। तर इथे कसं असं हे कोणचा पेपर आहे? रबर शीट आहे। ओके, तर ही आहे रबर शीट आहे आणि रबर शीटवर जर तुम्ही बघतील ना मोराचा जसा पिसारा असतो ना तशी इथे डिझाईन काढलेली आहे आणि तो बघा कटरने कटिंग करतोय आणि ही पूर्ण कटिंग करणार तो। त्याला बराच वेळ जातो, किती वेळ लागतो तरी पण? 5-10 मिनिटं। हा पीस म्हणजे एक त्याला म्हणजे बोलतात ना पूर्ण कटिंग करायला 5 ते 10 मिनटं जातात आणि त्यानंतर असं मोराचं पीस तयार होतं। और आपको कितना टाइम जाएगा? मला जाणार जवळ त्याला अजून 1 दिवस जाणार पुरा। 1 दिवस पूर्ण जाणार।
मॅन्युफॅक्चरिंग करायचं. अच्छा पूर्ण, हां. म्हणजे आता कसं ते फक्त डिझाईनच्या हिशोबाने कटिंग करून घेतात आहे आणि नंतर पूर्ण आकारामध्ये यायला त्याला फिनिशिंग करायला पूर्ण 1 दिवस जाणार. फक्त फेस हा. फक्त फेस. अच्छा बॉडी वेगळी जाते ना. सो मित्रांनो असं काही असतं काम की ज्या कामामध्ये हे असं कोरीव काम वगैरे असतं ना तर त्याला खूप वेळच जातो. पण जेव्हा नंतर एखादी गोष्ट बनते तर ती आपल्याला बघण्यासाठी खूप चांगली असते. तर इथे असं चालू आहे काम आणि आता आपण काय करूया, आत जाऊया. तर ही वरची साईड आहे आणि आता आपण जो वरतून बघतोय ना तो प्रॉपर हा गरुडाचा डोळा दिसतोय आणि ही आहे अशी चोच आहे. पूर्ण तयार झाला तर काय मस्त वाटेल. आता आपण जे खाली काम बघितलं ना तर हे बघा, हे असे नाग वगैरे यांनी ऑलरेडी रेडी करून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो मी आता आलो आहे वर्कशॉपच्या आतमध्ये आलो आहे आणि हे जे तुम्ही काम करतात आहे ना, ही जी मुलं हे सगळे ना कॉलेजवाले आहेत आणि ना सगळे हौशीने इथे काम करायला येतात आहे. आणि मी आतमध्ये आलो आहे पण इथे कशी जागाच नाही आहे आणि मूर्त्या कशा बनल्या नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त करून झूम अँगल करून मी दाखवतो आहे. पूर्ण मूर्ती दाखवत नाही. पूर्ण मूर्ती जेव्हा रंगबिंग लागतील ना आणि सोहळं वगैरे नेसवतील ना, आहा, तेव्हा फक्त मूर्त्या बघा काय सुंदर दिसत असेल त्या. ही बघा इथे एक फक्त हिचं डोळे काम वगैरे, हाताचं काम वगैरे असं करून झालेलं आहे. किती दिसायला बघा, किती सुंदर आहे मूर्ती. अजून ही पण मूर्ती पूर्ण नाही आहे पण तुम्ही फिनिशिंग वगैरे बघा ना काय भारी आहे. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना ते मोर वगैरे ते सर्व कसं बनवत होते, मॉडेल्स बनवत होते. तर इथे असे काही मॉडेल्स त्या लोकांनी बनवून ठेवलेले आहेत आणि इथे पण एक छोटासा गणपती बाप्पा आहे. तर असं काही सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या समोर आहे.
वाला तुझं नाव काय? हा, कार्तिक. कार्तिक नाव आहे याचं. आणि मी इथे शूट करतोय ना आतमध्ये, तर तो कधीपासून मला बघतोय आणि माझ्या म्हणजे आजूबाजूलाच आहे. त्याला बोलत चल तू पण ब्लॉगमध्ये आहे. तर तुझं नाव कार्तिक आहे आणि हात बघ. काय करतो तू इकडे? माझ्या मूर्तीला माती लावतो. मूर्तीला माती लावतो. तू कितवीला जातो? कितवीला जातोस? 8वीला. आणि आवडतं? हा, किती वर्षापासून करतो का पहिलंच वर्ष? पहिलाच वर्ष माझं. पहिलंच वर्ष आहे म्हणजे तू आवडीने करतो. पण शाळेत जातो ना? हा. शाळेत जायचं, हा. कळलं? पहिला शाळेत जायचं आणि मग हे सगळं आवड पण आपली करायची. बरं वाटतं ना गणपती बाप्पा सोबत? घरी गणपती असतो का? घरी गणपती असतो? किती दिवसाचा असतो? 10 दिवसाचा. 10 दिवसाचा. मग घरचा गणपती कोण बनवतो? घरचा गणपती कोण बनवतो? तिकडनं आणतात. आपलं पार्ला स्टेशन आहे ना, हां हां. तिकडनं आणतात. मग तू करतो की नाही, म्हणजे लक्ष देतो की नाही घरी? हा, देतो. मग घरी पण लक्ष द्यायचं, आपली आवड पण जपायची आणि शाळा पण करायची. काय बोलायचं? गणपती बाप्पा मोरया. काय म्हणता मग दादा? बऱ्याच वर्षातून एकदाच येणं होतं आणि मग काय म्हणता की या पेशवाटमध्ये किती मूर्त्या आहेत यावर्षी? यावर्षी 100च्या आसपास मूर्त्या आहेत. 100च्या आसपास आहेत. आणि सुरुवात कितीपासून झालेली? म्हणजे 5-6 पासून. 5-6 पासून झाली. आता मी तर बघितलं आहे, म्हणजे मूर्त्या मी उचलून पण बघितल्यात. किती मूर्त्या हलक्या असतात त्या. तर तुम्हाला काय वाटतं 20-22 फुटाच्या मूर्तीची किती म्हणजे हलकी असेल ती मूर्ती? एक वजन किती असेल? एक अंदाजे 150 किलो जास्तीत जास्त. 150 ते 200 किलो जास्तीत जास्त. 150 किलोची असेल. आणि आपला वर्कशॉप कुठे कुठे? हा एक इकडे आहे, एक डीमार्टला आहे, म्हटलं आहे, आणि एक पार्लेला आपला. एक पार्लेला, म्हणजे हां 3, म्हणजे एक तिकडे जुना. हो. आणि मला आपण हे सिक्रेट फोडायचं आहे की नाही, की मुंबईचा पेशवा कसा असणार आहे किंवा काय? त्याचं बोलतो गुलदस्तात आहे आपलं. गुलदस्ता त्याचं सिक्रेट आहे अजून. आणि मी तर त्यातले काही भाग बघितले, त्यामुळे मला माहिती आहे की थोडाफार कसा असू शकतो ते. अजून मला देखील पूर्ण नाही माहिती आहे. तर मस्त मजा आली. एकदम कमी जागेत काम करतात, पण ते स्ट्रगल करतात. तर आपल्याला पण स्ट्रगल करून शूट घ्यायला ना तेवढंच आवडतं. आणि मी आज नाही करत, मी पहिल्यापासून करतोय, तर ती मला खूप आवड आहे. आपण कसं ह्यांच्याकडनं शिकतो ना, म्हणजे आपण शूट करता करता समोरच्याकडनं शिकायला मिळतं. तसंच काल गुरुपौर्णिमा होती, तर मग प्रत्येक दिवस हा आपल्याला काही ना काही कोणाकडनं शिकायला मिळतं. चला भेटू. आता मी जातो डीमार्टच्या इथे. हां, गुरु,
काय हे अंकल किती स्पीडली बनवतात ते बघा. पानीपुरी खाने का आपका देख के ही मजा आ गया. थैंक यू भाई, थैंक यू. कसं बनवलं ना पकडे. फास्ट होते बाप रे, स्पीड मस्त होती त्यांची जबरदस्त. बनवायची. आता पेशवा आर्टचं शूट संपवणे ना आम्ही कुठे गेलो, डीमार्टच्या समोर त्यांचं एक वर्कशॉप आहे, तर तिकडे गेलेलो. पण तिकडे कसं अजून ना काम पूर्ण म्हणजे मूर्त्या उभ्या राहिलेल्या आहेत पण आहे ना अजून फिनिश नाही झालेलं आहे. तर त्यामुळे तिथे आम्ही जास्त शूट काहीच केलं नाही ॲक्च्युली. आणि आम्ही ना इथून निघत होतो तर माझ्या फ्रेंडला ना मला माझं स्कूल दाखवत होतं, म्हणजे माझी शाळा दाखवायची होती. तर समोर आहे ना माझी शाळा आहे, परांजपे विद्यालय. पण अजून पण हा रस्ता विसरला नाही. म्हणजे इथे नेहमी जातो ना तेव्हा मला माझ्या शाळेची खूप आठवण येते. आणि इथून जात होतो ना तर आम्ही ना जेव्हा शाळेत असायचो आणि मधली सुट्टी जेव्हा व्हायची ना तेव्हा इथे ना आम्ही पाणीपुरी वगैरे खायला ना, मिसळपाव वगैरे खायला यायचो. तर मग इकडे अंकल बघितलं आणि इथे आलो मस्तपैकी रगडापुरी खायला. आणि फक्त बघत होतो ना तर ते अंकल इतक्या स्पीडली बनवत होते ना, अरे बाप रे बाप. अंकल पण मस्त आहेत आणि एकदम स्पीडली बनवत होते. तर आता आपण काय करूया, मस्तपैकी ही रगडापुरी खाऊया. तुम्ही पण या रगडापुरी खायला, बघा टेस्ट कशी आहे. त्यांच्या बनवण्याची जी पद्धत होती ना त्यामध्येच समजून गेलं की टेस्ट एक नंबर असणार. तर टेस्ट खूप मस्त आहे. आता हा व्लॉग होता आपला पेशवा आर्टचा, म्हणजे टिश्यू पेपर जिथे गणपती बाप्पा बनतात मोठे मोठे, तर त्याचा हा एक व्लॉग होता. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्लॉग जर आवडला तर या व्लॉगला लाईक नक्की करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.